रिंगटोन नागाची ठेवलेले का न थांब ना म्हणा आता 3 कोबरे येऊन बसले ना रामपुरात. अरे बोला, अरे काय शिवलालजी, काय कुठं आहो, काय राजा, काही मार्केटला दिसून नाही राहिले तुम्ही. किती दिवस लावता तिकडे? खादोडे खादोडे, हां हॅलो, अरे बोला खादोडे साहेब. काय म्हणते, कसं काय वातावरण, बरं आहे तिकडचं, आपलं इकडलं बरं आहे मार्केटचं? अरे बाबा लय चांगलं, असं वाटतं तू येऊच नको ना. हो ना, मस्त चंगी चालू आहे आमची आता मानामोळनं. अरे बाबा काय चाले का शिवलाल, हे बा तू असल्याशिवाय मार्केटला मजाच नाही. हो ना, सांगतो ना आता, हे बा सगळे हे बा मिरची शेट आहे इथं, आम्ही आता चहा घेऊन राहिलो. हो, आठवण आली म्हणलं बा शिवलाल आले नाही अजून, कुठे गेले, काय गेले, कसं काय झालं आपल्या पेपराचं, काय झालं मग सेलिंग माल गिल ते सगळं व्यवस्थित पद्धतशीर? काय म्हणलं, हा इस्तू टाकते आणि तिकून पाणी मारायला येते. अरे बा खाजोडे, कायले म्हणलं तू, हे बा माझ्या तोंडाची बाब गमावू नको तू. तुले असा फिटवीन ना मी, हो आमचे रामपूरवाले सगळे, हो तू याद राखशील का, हो तुले वाटत असेल मी करोडपती या त्या पुरा बिलकुल पैदल करी म्हणलं, बांगडी बिल्लो कोणी पै आणले का खाजोड्या तुले. हो तू नालायकपणा करू नको म्हणलं, काय हो मालात नेलं काय म्हणलं, जिकडे तिकडे पिना मारले एका बेपाऱ्याला माल नाही घेऊ दिला तो. हो ना, आता अजूनही म्हणलं चुकाटे करून राहिला तू. बरोबर सनकली यायची नाही का, बरोबर इडीची धाड पडली ना. अरे बा तुमचं दुखते कुठं, तुम्ही औषध लावता कुठं? थांबा ना तुम्ही आता, हाबे शिवल्या नालाय कोणाच्या, तुला असा दाखवणार ना मी. हो आला तू आता, रंगात आले तुम्ही, पुरे हातात लागले म्हणलं तुमची मानगुटी आता रामपूरवाल्याची माया. हो इडीची धाड पडली म्हणलं, लेका हराम करो. लेका घबाळाचा माल दाबता का रे? बाबू तुम्हाला काय वाटून राहिलं, सोपं हो का मी? खादोडीचे पंगा हो जाएगा दंगा. इडीचे 3 कोबरा नाक तिथं जाऊन बसेलाय म्हणलं बाबू, तुला काय वाटून राहिलं, पुरी खोल फिटिंग. तू येऊच नको इकडे आता, तू लवकर रपा तू येणार रे म्हणत आता. हो चला काय तू चेक घेऊन पैसे ना आता इकडे बडोदा गिडोद्याकडे. हो तू इकडे येत नाही आता. हो नाला कोणाच्या लेका त्या हराम खोराले का 4 लाख रुपये माय देऊन नाही राहिला, आणि इकडे म्हणलं लेका घबाळा दाबता इतकाले कोटी कोटी रुपयाचे. थांबा आता तुम्ही. अरे बस करणं, ही दात नको काढू खादोड्या तू. हो तुले काय वाटून राहिलं, जिसके घर शीशे के होते ना, हो दूसरे के घर पर पत्थर ने फेंका करते, समझा ना. तू ऐसा हिसाब से रहे अभी. हो तेरे को शिवलाल टोयगोटे ढाण्या का हिसका मालूम नहीं. हो आम्ही पुरे रामपूर वाले जर मागं लागलो ना, पुरा फिटवीन बरं. पुरा पुरा बिलकुल आवाज सपा करी सपा. अरे सांगा आता मिरची शेट, अरे सपा तुम्ही होऊन राहिले ना. अरे झाल्या तर समज राहा तुम्ही आता, राहिलंच काय बे तुमचं. बे ढाण्यान गिन्या सगळे बिलकुल बा अंदर जमा होणार आहेत आता. थांबा तुम्ही, पुऱ्या घराची एकेकाची खोल फिटिंग होणार आहे, आणि तुमच्या पुऱ्या घराची तलाशी होणार आहे. थांबा आता, जाता कुठं बे. तू येतं खरी गावात मग समजते तुला. तू शानही नाही गावात यायची. पाहू ना आता तू कुठं येतं काय येतं, पाहू ना तू गम्म. हो फिटले ना बे. अबे बांगडी बिल्लोर नाही इकायला लावीन तर नावाचा नाही ना. तुले बा सायकल घेऊन जर पहिल्यासारखा नाही का फरी डाबली इकायला लावीन ना, तर नावाचा खादोड नाही म्हणणार. हो तू फक्त पाय दादा गंमतले का. हो तू ते बा झाली अशी की तशी झाली आता. अरे कर नाही तर डर नाही ना मला. हो घबाड सापडलं असतं तर भिलो असतं आम्ही. अबे तोवर असा दावा टाकतो ना तिकून आल्यावर मानहानीचा. हो 1 कोटीला का तुमच्या 3 गुण वसूल करतो. 3 जण म्हणते तुम्ही. हो आले ना, न्यूज आली ना आमच्यापर्यंत. तुला काय वाटते. हो आमची खबरे आहेत बाबू. तुझ्या मागच आहेत सगळे. तुम्ही 3 गेले हॉटेलच्या घरी बसले, तिथून तिकडे माहिती दिली, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, नाला कोणाच्या सगळं माहिती आहे ना आम्हाला. हो ईडी काय अबे कोणती येऊ दे इथं, जर सापडलं तर आम्हाला म्हणा. पोचले आमचे सिलेंडर तिकडे. हे बा तू आता, हो तुझ्या मानहानीचं काय होईल ते पाय फक्त आता. 1 कोटीची 3 सोय लावा तुम्ही आता. हो चेक हे ते बिलकुल विड्रॉल करून ठेवा तुम्ही. हो आलं की तुम्हाला दणका आहे समजा आता. कायच करा राजा, गिरे तो बी टांग उपर. हा बिले का तुम्ही काय लाजा नाही बी तुम्हाला, खरंच लेका ल बेसरम लेको. शिवल्या ढाण्या टोयगोट्या आरामखोरा तू. हे इतका बेसरम आहे ना खरंच. बा तुला किती काय मारा. हो थांबा आता तुम्ही, सगळेच्या सगळे 11-12 लोक आहे तुम्ही सामील त्याच्यात. हो पुरे असे जमा असताना तुमच्या जमानात होणार नाही. हो अबे भाकरीचे तुकडे बा घरून भाकरी येतील तुमच्या जेलात. हो रोज आता. हो पहा तुम्ही गंमत तुम्ही फक्त आता, आणि पेपर न्यूज तुम्हीच देणार आहो. बिलकुल पुरा रामपूरला का घबाळानं मला माल होऊन राहिले का तुम्ही. ठेवा आता तू. हो जास्त काही बोलू नको आता. तू फक्त ये रामपुरात आता. कुठं येऊन राहिला ना, येऊन दाखवतो फक्त आता. अरे आज रातोरात घरी पोहोचतो समजलं का. तू काय समजून राहिला. अरे बाबू घबाड सापडलंच नाही तर कोण घेऊन राहिलं. पडलं नाही. अरे बाबू सगळं माहिती आहे ना, पुरा खबऱ्या पाठवलं ना. करोड रुपये घेऊन का माल होता का तुम्ही. 1.5 करोडचं मंदिर बांधता का. थांबा ना तुम्ही. अभि तुम्हाला पैसा घाण होणार आहे. कुठं लपव हे सुचणार नाही तुम्हाला. जंगलाने पैसा तुम्ही भाकरीला मवताच होता लेको. हो मरसान तुम्ही पाणी भेटणार तुम्हाला. पहा ना तुम्ही आता तुमचे हाल. हो पुरे बा 11-12 लोकांना तुम्ही. पहा तुम्ही आता गंमत. पहा तुम्हाला बिलालाची कस्टडी आहे, नाही तर जंगलाने हिंड नाही. हो बस ठेवा आता, पाहू द्या काय होते. नाही येत का असं सांगा तुम्ही आता. हो दबते का ते, दबते का अजून तरी दबते का. पुरे बा म्हणजे बुडाला आग लागली द्यायच्या रामपूरवाल्याच्या, तरी बिलकुल आहे बा असे दाखवून राहिले की जसे काय का शावासारखे. काहीच झालं नाही बा. हो अशी परिस्थिती आहे रामपूरवाल्याची. हो सांगतो तुम्हाला, अशी कंडिशन आहे. हो 3 जण समजा साहेब लोक गेले आता, आम्हाला प्रत्यक्ष माहीत आहे. पण आता आपण याले फोन लावला, याला सगळं माहीत पडलं. म्हणजे एकमेकाच्या संपर्कात आहे का ते. याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला लागते की घबाड सापडलेला आहे. तसं तर 100% मला माहीतच आहे सापडलेला आहे.
नाही ते तर आहेच म्हणा, घबाडाच्याच भरोशावर इतक्या उड्या मारल्या का त्यानं, हो इतका माल घेणं म्हणा किंवा हे ते. आता बाकी तुम्ही गोष्टी सांगितल्या ती काही खोट्या नाही ना. 1.5 कोटीचं मंदिर बांधणं सुरू आहे म्हणता, बाकीचं आता गावातनी कोणाचं कृषी केंद्र असं तसं, या गोष्टीहून असं लक्षात येते की बा 100% घबाड आहे. पण आता मग हे हाती लागून कसं, ईडीवाले कसं काय पकडतील त्याला? कसं म्हणजे अरे खर्च जरी केला तर कुठून केला अरे 6-6 घंटे चौकशा करतात ते अंदर बसून घाम फोडते घाम पाणी पिता पिता 2-4 बिसलऱ्या लागते त्यावेळेस मग आपल्याला माहित नाही का हो ना पान तुम्ही आता गंमत यायची हो ग्रामपंचायतमध्ये आता बहुतेक जातील ते मुक्कामीच आहे असं पांडे साहेबांना सांगितलं मला फोनवर मी चौकशी केली मला का साहेब कसं काय काय झालं काय नाही गेलेली आहे म्हणजे ईडीची झाड आता हो पोहोचली असेल म्हणून रामपुरा हो तर आता आता आपल्याला फक्त मजा पाहणं आहे आणि या रामपूरचं कसं होईल आणि काय होईल हे आता फक्त पाहण्यासारखं राहील. पाहण्यासारखं म्हणजे आता झाले रस्त्यावर झाल्यासारखे समजा नाही का. हो आता हातीच लागतात ना ते, कारण की इतका पैसा आला कुठून नाही का. काय उत्तर देणार आहे आहेच काय कुंगऱ्या जोड द्यायची जोड 2-4 एकर वावरं, दुसरं काय ना आणलं कुठून इतकं पैसा झाले सापडले समजा ते आता नाही का. हो झालं क्लिअर मॅटरच आहे समजा ते. झालं ना डुबलं रामपूरचा डोंगा डुबला आता हो फिटले पुरे फिटले आता कायमची बिलकुल कोमातच जाते ते आत्महत्या करायची पाहिजे पाहिजे तुम्ही इतकं करोडाचं घबाळ गेलं ते कंदिरासारखा अरे झाला फिटला असते हो ते तर बिलकुल बा झाला त्याचा कार्यक्रमच आहे रामनाम सत्याचा पाहिजे तुम्ही हो चला आता घेऊ माल जरासा हो पाहू काय आले तर काय हो चला. बाबा तरी तर म्हणलं का पाहिल्यासारखं वाटते ना मानमुळे काय अरे का कंदीला पाहिजे का तुम्ही हा रामपूरचेच ना तुम्ही रामपूरचे सीताराम पवार तेच म्हणलं पाहिल्यासारखं वाटून राहिलं काय हाल काय झाले म्हणलं अरे म्हणलं बाबा सावकार माणूस अरे काय भीक मागून राहिले का काय करता बाबा भीक नाही मागत तर काय करा आता हो ना तुम्हीच आता बाबा गावात इटी पाठवून दिली पुरा सत्यानाश झाला हो ना अटॅक आला होता उरलं सुरलं त्याच्यातही गेलं आता शेवटी काय पोरगं दारू पिऊन लोळू राहिलं हो ना आम्ही आता हे भीक मागू राहिलो बा काय करता किंगरी वाजवायची 10-20 काही आता रात्रीचं काही शिय उष्ट बाष्ट काही असेल तर ते द्या बाबा आता काय करता हो ना तुम्हीच तर केला सत्यानाश सऱ्या गावाचा हो ना कोणी आता बांगडी बिल्लोर इकू राहिलं कोणी हो कपडे इकू राहिलं काय आता चालायला मेळ नाही बाबा रामपुराचा हो ना पुरा सत्यानाश वाजला आता हो द्या म्हणलं काही असेल तर 10-20 रुपये हो काहीतरी पोटा पाण्याले. वेदांना नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. अरे बाबा अरे काय झालं बाबा रे हो मुक्षीराम अरे आपण कुठे रे अरे मी तर अरे आपण तर भिकारी बनलो होते रामपूरवाले ईडीवाल्याने पुरं नेलं ना आपलं हो ना मी स्वप्न पाहिलं का आता हो ना तुम्ही तिकडे वारीत होते हो मी म्हटलं बा माय काही मन नाही लागे फोन लावायला आलो हो ना इथंच डोळा लागला मला हो लय खराब स्वप्न दिसलं मला लय खराब हो भीक मागून राहिलं होतं रे का हो ना कसं रे आपण तिथं पंढरपुरात वाटते हो काय झालं म्हणते रे तिकडे. अरे काही नाही अरे काय तुम्ही राजा तिकडे तर आम्ही पाहून राहिलो तुम्हाला कुठं एवढ्या गर्दीत नाही राजा तिकडे किती मावाला आहे तुम्ही बसली इकडे. चला आता तरी मी म्हणलं माणूस आता वरे जाताना दिसला होता इकडे गेला वाटते टेकड्यावर. हो काही नाही बा सिलेंडर पोहोचले म्हणते झाबरूच्या घरी हो काही टेन्शन नाही ईडीची धाड आलेली आहे गावात हो आता काय ते सरपंच ही ते काहीतरी चर्चा चालू होती म्हणे असं समजलं मला. बाबा तेच म्हणलं हो ना आपण राजा लय धुकधुक करून राहिली मग आता ना लुक करून राहिली आता हो ना चमचम करून राहायच्या ती आता काय होते काय नाही ही दिवाळी करते का नाही काय. नाही काही होत नाही म्हणा मामा लुटरे म्हणे काही होत नाही म्हणे मी हो म्हणे काही अडचण आली तर मला सांगा म्हणे हो काय होते पाहू म्हणे वेट अँड वॉच करा म्हणे असं म्हणे बघा काहीतरी. हो चला लवकर दर्शन घ्या लागते राजा किती मावला आहे चला गर्दीत नाही चला तिकडे. आता चला बा आता नाही का हो रामकृष्ण हरी हो आता काय होते आपल्या घरी हो चला चला चला. नमस्कार तुम्ही आपलं सरपंच साहेब नाही का हो तुम्ही सरपंच आहे ना हो तेच म्हटलं पांडे साहेबांनी सांगितलं आम्हाला हो सांगितलेलं आहे म्हणे. हो मी सरपंच आहे आपलं कसं आहे पांडे साहेबाचा फोन आला हो म्हणे आता टीम येऊन राहिली म्हणे ईडीची हो तरी धक्का बसला मी म्हटलं बघ कसं काय दथिंग हो तर आता म्हटलं व्यवस्था करायची आहे हो काय 1-1.5 दिवस मुक्काम आहे म्हणे असं समजलं हो म्हटलं काही जेवणाचं वगैरे आता काही बोलून घेऊ का काही समजा बेसन पोळी गरम गरम करून समजा ताकातलं बेसन हे ते काही असं. पर्याय लावता का बाबा नाही बाबा बेसनपोळी नाही आम्हाला कसं हलकं अन्न हो त्या पद्धतीचं 1 दिवस आमचा मुक्काम आहे कारण की कसं आहे तुमच्या गावातलं प्रकरणच तसं गंभीर आहे हो आता तुम्हाला तर माहितीच आहे समजा आम्ही कशासाठी आलो काय आलो हो कल्पना असेलच तुम्हाला.
बुवा काही कल्पना म्हणजे असं म्हणजे की पांडे साहेबाला विचारलं म्या बुवा कशासाठी काय झालं काय नाही. हो तेच तर मी विचारत आहो मगापासून ते डोक्यातनी घेऊन राहिलो काय आहे बुवा काय झालं काय नेमकं. हो विचारतच होतो मी मला काही कल्पना नाही याची. कल्पना नाही म्हणते नाही का हो ना सगळं गाव आहे सामील आहे याच्यात. हो हो ठीक आहे ठीक आहे बरं मी सविस्तर सांगतो तुम्हाला कुठं बसायची व्यवस्था आहे काय पाणी वगैरे काही व्यवस्था हो तेवढं आपण बोलू नंतर मी तुम्हाला सांगतो काय आहे तर. हो चला ना हो मी तसा फोन केला येऊन राहिला ते बिस्लरी घेऊन. हो हो येते येते चला चला तुम्ही हो आपल्या हॉलमध्ये बसू मस्त. हो चला 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 या साहेब या म्हटलं. हो या मागं मागं या. बाहेर ड्रायव्हर साहेब हो बाहेर तर सगळं तुम्हाला सांभाळावं लागते बरं कोण येते काय येते सगळं बिलकुल निरीक्षण चांगलं करा बरोबर. आता हे कसं आहे आता म्हणजे तयारीतच आहेत बरं. चला येतो आम्ही आता आतमध्ये हो यांना सविस्तर माहिती देतो आणि पुढचं पाहतो काय करायचं. काही हरकत नाही ना हो जा ते बोलावून राहिले. चला चला कुठं आहे चला चला. मला बरं झालं हे तरी सापडलं नाही तर गावात कुत्रं नाही. अरे म्हणलं काशीनाथ मी काय म्हणतो घरी जाय आपल्या 4 कप आपलं चहा घेऊन ये आणि आपल्या बिस्लरी बॉटल घेऊन ये आपल्या फ्रीजमधल्या काय. जाय लवकर घेऊन ये पटकन. जाय पयत जाय पटकन. अरे चला ना साहेब तुम्ही कोण थांबले चला चला. हो इकडे आहे आपला हॉल. हो चला तिकडे बसू आपण. हो काय आहे तुमची चर्चा सांगा मग काय आहे चला या आता. हो आतमध्ये दरवाजा उघडतो. हो 2 मिनिटं. अरे कशा इकडे ना इकडे ना इकडे. काय काही सांग ना भावा किती लोक आहे टीम किती लोकांची आहे काय आहे कसं आहे काय बोलणं झालं. आता अरे बा काय अजून तर कायच्यातच काही नाही ना जरासं मुंडकं वर काढलं ना भीतीच्या. हो तर सरपंचाला दिसलोच मी. अरे अरे म्हणलं काशीनाथ म्हणे आपलं इथं चहा आणि हे घेऊन ये म्हणे पाहुणे हो 3 लोक आहे 3 एक तर तिकडे उभाच आहे असा मागं पुढे पाहून राहिला आणि हे 2 या सरपंच साहेबांसंग चालले होते हॉलमध्ये. हो तर मला म्हणे पाणी आपलं चहा घेऊन ये म्हणे घरून. हो म्हणजे सांग कामे काम आहे आता तुम्हाला तर माहित आहे आता हालगो मालगो समितीचे अध्यक्ष सरपंच निरा कामं सांगणे. हो तर आता पाय तुम्ही काय तर हो जातो मग काय होते तर. काय माणूस आहे बरोबर ठीक आहे हो तरी काही हरकत नाही पाणी घेऊन जा तिथंच उभा राहा काय होती चर्चा काय नाही सगळं डिटेल काढा. हो म्हणजे काय त्याचा पुढचा प्लॅन काय आता. हो घराची चौकशी करते का एकेकाला अंदर बोलावते काय आहे काय नाही सगळं डिटेल काढून या आता. हो ना बरोबर जा तुम्ही पटकन जा लागन पण म्हणलं आपलं ते सिलेंडर बरोबर पोहोचले ना काही अडचण नाही तिकडे. झालं ना सिलेंडर पोहोचले आपल्या जागेवर हो आता निघतील ते बहुतेक अंदाज आहे आता. हो मी फोन लावून पाहून चौकशी करतो द्या. हो तू जाय पटकन फक्त हो लवकरात लवकर चहा नेऊन दे पण मग तर माहिती बरोबर काढा. हो नाही तर बसशील आपला तिथं हो जाय लवकर. हॅलो भानू मी काय म्हणतो झालं ना आपलं पद्धतशीर तिथं ठेवलं ना सगळं ते व्यवस्थित सिलेंडर 8च्या 8 आहे ना. तेच म्हणलं आता जास्त काही ते थांबू नका लोकांना दिसले नाही पाहिजे पटकन तिथं लवकरात लवकर याटोत बसून खुसका लवकर चाबी आपली घरी नेऊन देता म्हणलं नलूच्या. हो तेच म्हटलं नाही तर मग फोन करा दिले हो ठीक आहे मग आता ओके ठेवतो मग. हो लावतो ना फोन लावतो मी. हो चाबी कुठे ठेवायची काय तर हो ना ते तर गेले होते ऑफिसले पण पाहतो आता काय म्हणते हो फोन लावतो मी. कोण आहे आतमध्ये कोण कोण आहे हो या म्हटलं बाहेर आहे सर्वजण. ओके नलू मॅडम आहे बा आणि ते आपतच आहे हो बरोबर हो हो आलो आलो आम्ही जाऊ 3 जण आम्ही जिंबल भाऊ आहे माऊली भाऊ आहे आलो आलो. कसं काय सांगता नलू मॅडम मी हो सिलेंडर रिकामी आहे म्हणता का भरून आणले म्हणता सांगायचं काय म्हणतो ना मी बरोबर तू नको काळजी करू हो चला चला लवकर चल. तर झालं का तुमचं काम आता. हो बाबाचा फोन आला होता मगाशी म्हणे चाबी देऊन दे म्हणून. हो तर म्हटलं काय म्हणजे सिलेंडर वगैरे ठेवायचे होते का त्यात रिकामे वगैरे. बरोबर ते कसं सिलेंडर आणले आम्ही पण आता काय झालं 8 सिलेंडर आहे सगळ्याचे. हो तर ते स्टॉक संपला बरे उद्या बरे आता. हो मग आता शेवटी ठेवा कुठं तर मग इथं ठेवले. हो आता आतमध्ये किचनमध्ये ठेवून दिले. हो आता किचनचं दार लावलं हो हे लावणार होतो आता लवकर कसं करू. राहू द्या मी लावते आता. हो गाडी आतमध्ये मला ठेवायची आहे आणि लॉक केलं की जाणारच आहे मी. हो काही अडचण नाही. हो या तुम्ही आता कधी उद्या नेता का मग ते. हो आता समजा उद्या किंवा परवा 1-2 दिवसात देतो समजा. हो आता स्टॉक आला की समजा फोन येतेच त्याचा. हो मग आता येऊन जाईन घेऊन जाईन मग. हो ठीक आहे फक्त लक्ष ठेवा म्हणजे सिलेंडर कसं लोकायला कसं सिलेंडर दिसलं की बातच कोणी मागते. नाही नाही कोणी नेत नाही कोणी मागत नाही इथं शहरामध्ये कोण कशाला मागतात. हो तसे रिकामी सिलेंडर तुमचे कोण मागणार आहे. हो तसं एक आता त्यांचं आहे सध्या एक त्यामध्ये भरलेलं किचनमध्ये. माझ्या घरी भरलेलं आहे मला काही आवश्यकता नाही. हो ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमचे सिलेंडर कुठे जात नाही उद्या परवा तुम्हाला वाटेल तेव्हा घेऊन जा. म्हणलं कसं आहे थोडंसं म्हणजे सिलेंडर म्हणलं की कोणाला वाटते रिकाम घायचे ना चला घेऊन म्हणून म्हणलं थोडंसं पायदा लक्ष ठेवता. कसं आहे सिलेंडर म्हणलं बुडी माई कसं आहे ते का हरपलं की मग झालं घरच नाही देत मला ते म्हणून म्हणलं पायदा बाजार कुलूम किलो बरोबर लावता कडी कडी उडून पायदा. नाही काही अडचण नाही ना काहीच अडचण नाही. तुमचं सिलेंडर कोण देणार नाही इतकी काळजी कशाला करता. मी करते लॉक सर्व काही विषय नाही. ठीक आहे बरं ठीक आहे मग ठीक आहे हो चला आता तरी काळजी वाटून राहील. हो बरं ठीक आहे करता तेवढं लॉक करता ध्यान ना कुलूप उडून पाहिजा. हो नाही तर फालतू जायचं आमचं सिलेंडर चला हो आता. तुम्ही थांबू नका इथं जा ते कप घेऊन वगैरे घरी जा आता. हो इथं थांबू नका आता. हो बरोबर हो जातो जातो हो लस कडू दिसू राहिला. हो जेवणाचं वगैरे मग आता काही सांगू का. हो नाही सरपंच साहेब जेवणाचं. हो साहेब ते जेवणाचं म्हटलं संध्याकाळचं काय सांगू म्हटलं हो म्हणजे इथं डबा घेऊन येऊन जाते मग घरी सांगून देते ते. अरे जेवणाचं हे ते चालते ना तुम्ही का नाही लोकांना खाऊ घालून आता हे करता का हो अरे मी काय म्हणतो आमचा विषय काय अजून एक शब्द बोललो नाही मी त्या विषयावर. जा ना भाऊ तुम्ही जा ना आता ते कप बशा घेऊन लवकर जा नाही थांबू नका तुम्ही थांबू नका इथं हे जरासं आमचं कसं गंभीर प्रकरण आहे ना हो जा तुम्ही.
चला गेला तो तेच म्हणलं काय हे लोक का नाही बाकीचे खेड्यात म्हटलं का नाही कोणताही विषय आला की भरपूरच लोक जमा होतात. बरं मी काय म्हणतो साहेब, आपला विषय काय सांगा आता सरपंचांना. आता आपल्याला काय ॲक्शन घ्यायचं, काय करायचं सांगा आता. आता पहा आता सरपंच साहेब गेला ना तो, गेला. आता महत्त्वाचा विषय कसा आहे, तुमच्या गावामध्ये जे काय आता प्रकरण घडलेलं आहे तुम्हाला कल्पना नाही असे म्हणता तुम्ही. परंतु आम्हाला माहीत आहे कल्पना सगळ्यांनाच आहे, कारण की तुमच्या गावामधलं जे गंभीर प्रकरण आहे घबाडाचं, तर सोन्याचा हंडा तुमच्या गावात लोकांना सापडलेला आहे. 11 लोकांची नावं तक्रार आमच्याकडे आलेली आहे. तर त्या हिशोबाने आम्ही त्यांची चौकशी आणि सर्व खोलपिटिंग करायसाठी आलेलो आहोत. म्हणून आमचा आता इथं ठाई मुक्काम आहे 1.5 दिवस. आम्हाला त्या अनुषंगानं पूर्ण चौकशी करणे आहे. तर आता तुम्ही आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. तर जे कोणी 11 लोक आहे त्यांची लिस्ट आमच्याकडे आहे, ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. त्यांच्याशी तुम्ही एक समजदारीच्या दृष्टिकोनातून संपर्क साधा, भेटा आणि त्यांना सर्वांना आजच्या आज मीटिंगमध्ये इथं बोलवा. मी त्यांच्याशी सविस्तर बोलतो आणि जे काही आता ज्यांना सापडलेलं असेल ते सर्व जमा करण्याबद्दल मी त्यांना सूचना देतो. जर ऐकलं तर ठीक, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते करू. म्हणून तुम्हाला एक संधी आहे, जे काही सापडलं असन त्याचा 10% बक्षीस तुमच्या गावकऱ्याला भेटते. तर त्या हिशोबानं तुम्ही त्या सर्वांशी बरोबर संपर्क साधा आणि माझ्याकडे सर्वांना घेऊन या. अरे काय साहेब राजा, तुम्ही बा कशीच काय तक्रार घेतली आहे. हो, हे सांगतो ना, प्रकरण बरेच दिवसाचं आहे. कारण की कसं आहे, घबाड जे आहे ना, हो याच्यातनी एक जीव गेला होता आमच्या गावातला. पण ती कसं योग चांगले, तो माणूस वाचला. हो, आज आता ते नाही आहे, आता पंढरपूरला आहे सध्या. हो सांगतो ना, आमच्या गावातनी जे काय सापडलं ते कोळसा सापडलेला आहे. हो, पेपर न्यूज आली, सगळं विषय झाला. आता हे फालतूचं म्हणजे कसं आहे, उकरून काढलेलं आहे. हे कोण तक्रार देणारा समजा कोण आहे ते, कोणं दिली तक्रार. आता तक्रार जी आहे ती MM खादुळे आणि त्याच्यानंतर आपलं हटेले आणि एक आणखी नाव आहे कोण मानमोडे. हो, तिघांची तक्रार आहे की या गावामध्ये अशा पद्धतीचं कारनामा झालेलं आहे. हो, म्हणून आम्ही त्या हिशोबाने इथं आलेलो आहोत. प्रूफ आहे, त्यामुळे कसं आहे आम्हाला त्याची इन्व्हेस्टिगेशन करावंच लागते. नाही ना साहेब, खोट्या गोष्टी आहे. काहीच आमच्या गावातल्या कोणालाच काही सापडलं नाही. आता मला माहीत नसतं का, मग काय तर काही आपलं कोणाची नावं घालणं काय आहे तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही कोणाची चौकशी केली चालते, काहीच हरकत नाही. नाही, तुमच्या लक्षात नाही राहिलं. तुम्ही एक काम करा, फक्त मी सांगतो तेवढं. हो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून इथं सर्वांना घेऊन या. हो, त्यांना कडक सांगा की खरं असेल ते खरंच बोला. हो, विनाकारण तुम्ही बिलालाच्या कष्टीत जसाल म्हणा फालतू. हो, नसतं काम येईन म्हणा तुमच्या मागं. हो, मुकाड्यानं हो म्हणजे जे काय सुखासुखी देऊन टाका. जे काय 10% भेटते त्याच्यात समाधान माना. हो, नाही तर मग बिलकुल आमचा कारनामा आम्ही सुरू करू. हो, एक संधी आहे तुम्हाला, तेवढं तुम्ही त्याला भेटून इथं त्याला अर्ध्या तासात 1 तासात तुम्ही घेऊन या. हो ना, पण साहेब आता आज आणि उद्या नाहीच जमणार ना. कसं आहे, आताच्या आता लोक कोणी शेतात, कोणी गावाले, कोणी कुठं. हो, तुम्ही 1 दिवस मुक्काम करा आणि मुक्काम करून तुम्ही सविस्तर माहिती मी द्यायला इथं घेऊन येतो आणि सोमवारी सगळं काय करायचं ते करा. हो, म्हणजे 1 दिवस तुम्ही जाऊ द्या. म्हणजे आता कसं सगळेच कार्यक्रम हे ते अटपून जाते. काही गावाला गेलेले ते वापस येते. हो, सोमवारी तुम्ही काय करायचं ते सांगा तुम्ही. ठीक आहे मग ते हो, आम्ही आज आता कसं आहे हो येरी मुक्काम करावंच लागते म्हणजे गावात ते खोलपिटिंग करायसाठी. आम्ही आता आज मुक्कामी राहतो. हो, तुम्ही काय करा त्यांच्याशी म्हणजे बोलणं करून सोमवारी सर्व कागदपत्रासहित इथं हजर व्हा. तुमच्याजवळ किती मालमत्ता आहे, काय आहे, सगळे कागदपत्र घेऊन इथं या. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काय काय आहे, काय काय नाही, आम्ही त्याची चौकशी करू. त्याच्यानंतर हो जर आम्हाला समजा म्हणजे माहिती जर योग्य वाटली तर ठीक, नाही तर आम्ही खोलपिटिंग हो त्याच्या घरी जाऊन पूर्ण चौकशी, तलाशी, तपासणी करू. ठीक आहे. हो, चला काही हरकत नाही. पण एक मिटिंग हो त्याची आता सोमवारी सकाळी 11 वाजता घेऊ. हो, त्याच्यामध्ये जर ते मानले, त्याने जर घबाड परत केलं तर ठीक, नाही तर मग त्याची तपासणी सुरू. ओके, या मग आता पाहू आता उद्याच्या भागात. बरं ठीक आहे मग. हो, पाहू मग आता सोमवारी. हो, आज आता मस्त निवांत राहा आणि मस्त फर्स्ट क्लास गाव घेऊ पहा आमचं सगळं पद्धतशीर. हो, जेवण आले संध्याकाळी आपल्या घरीच. चला ठीक आहे, पाहू उद्या आता.